नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नवोदय या कथेच्या 14व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अभिजित आणि भूमिका हळूहळू एकमेकांच्या जवळ तर येत आहेत, पण घरातील वाद आणि भावाचा हट्टीपणा आता नवीन ताण आणतोय। चला तर मग आजच्या भागामध्ये नक्की काय घडतंय हे ऐकूया। घाबरत नव्हते, थोडे अनकम्फर्टेबल होते आणि त्यानंतर तुम्ही जे करणची धुलाई केली होती तेव्हापासून तर भीती वाटली आणि तुम्ही आवडलेही नाही, तिने प्रामाणिकपणे उत्तर दिलं। जो तो बराच शांत बसून सगळं विसरून गेला होता त्याला आता सर्व परत आठवले। अभिजितने श्वास रोखून धरला। ती थेट बोलून टाकायची। तो म्हणाला, ते तर मला माहीत आहे। तुम्हाला कसे माहिती? आम्ही सांगितले का? तिने लगेचच उत्तर दिले, जे ऐकून अभिजितने तिच्याकडे पाहिले। तिने त्याच क्षणी त्याच्याकडे पाहिले। दोघांची नजरानजर झाली। अभिजितच्या डोळ्यात बघत भूमिका हळूच म्हणाली, तुम्हाला आपोआपच समजले असेल ना? ती ज्या प्रकारे त्याच्यासोबत सुरुवातीपासून होती, अभिजितला खरंच आपोआपच हे समजले होते। ती त्याच्याकडे बघत म्हणाली, आता स्वतः समजले आहे तर उत्तर तुम्हीच द्या। जेव्हा आम्ही तुम्हाला आवडत नाही तर मग एवढे चिटकून कशाला आहात आमच्याशी? आणि हा प्रश्न ऐकून तो एक क्षणासाठी गडबडला। त्यांच्यामधल्या या जवळकीची जाणीव त्याला आता झाली होती। तो तिच्याकडे पाहू लागला। सोडून देऊ? अभिजितने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारले, ज्यावर ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली। तो हलकासा हसला, रागवतेस खूप लवकर तू? अभिजितचे बोलणे ऐकून तिने खरंच रागाने त्याच्याकडे पाहिले। आम्ही रागवतो कारण तुम्ही आम्हाला रागवतात। मी रागवलो नाही, तुमचे शेजारी, तिने चिडून उत्तर दिले। अभिजितने तिच्या पोटावर सौल होत असलेली आपली पकड अजून घट्ट केली। तो तिला मिठीत घेत म्हणाला, रागवलो कुठे होतो? आता प्रत्येक वेळी तुझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही, बस एवढीच गोष्ट आहे। त्याला हेच वाटत होते की ती त्याने वेळ न दिल्यामुळेच रागवली होती, कारण कुठेतरी हेही होते, पण कारण फक्त हेच नव्हते। तिने दीर्घ श्वास घेतला। तुम्हाला हेच वाटतं का की आम्ही यामुळे तुमच्यावर रागवलो? अभिजितने न समजल्यासारखे तिच्याकडे पाहिले। त्याला खरंच हेच वाटत होते। ती हळूच त्याच्या हातावर पुन्हा आपला हात ठेवत म्हणाली, आम्ही तुमच्यावर वेळेसाठी नाही रागवलोत अभिजित। आम्हालाही माहीत आहे तुम्हाला काम असते, काम गरजेचे असते, पोट भरण्यासाठी, घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते, हे आम्ही चांगले जाणतो। तिच्या गांभीर्याने तोही शांत झाला। ती तशीच म्हणाली, तुमच्या वेळेतला थोडासा वेळ यासाठी हवा आहे, जेणेकरून आपले नाते दुरावले जाऊ नये। आम्ही घर परिवारातील सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत तुम्ही आणि आम्ही एकमेकांना समजू शकलो नाही आहोत, आणि त्याहूनही पुढे तुम्हाला एवढे व्यस्त पाहून वाटते कधीतरी वेळ असावा तुमच्यासाठी, स्वतःसाठी। मला समजवायचे नव्हते। करणशी जेव्हा भांडण झाले होते तेव्हा बस बोलायचे होते, जेणेकरून तुमचे मन हलके व्हावे। तुम्ही आमच्याशी काही बोलतातच कुठे? तो बस शांत राहून तिचे बोलणे ऐकत राहिला। काही चुकीचे बोलत नव्हती ती। त्या दोघांचे नाते खरंच आतापर्यंत तसेच होते। हो, सहजता आली होती थोडी, पण त्याहून जास्त काही नाही। भूमिकाला त्याच्याबद्दल जे काही माहीत होते ते मम्मा आणि देशपांडेजीकडून करणशी बोलून आला होता। तिला हेच वाटले की तो त्रस्त असेल, म्हणून ती त्याच्याशी बोलायला आली होती, पण त्याने ऐकून कुठे घेतले। आता जेव्हा त्याचे मन खूप जास्त त्रस्त होते तेव्हाही तो तिच्याशी काही शेअर करत नव्हता, हे ती अनुभवू शकत होती। म्हणूनच ती बोलली। तिचे बोलणे ऐकता अभिजित जणू गप्पच झाला। तिच्या दृष्टीने सर्व चुकी त्याची नव्हती, तो असा झाला होता ते एका नात्यानंतर। तसे तर त्याला दाखवून द्यायची किंवा काही सांगायची सवय नव्हती, पण रागिणीसोबत नेहमीच्या बोलण्यात त्याने स्वतःला हलके केले होते। जेव्हा घरात भांडणं व्हायची ती त्याच गोष्टीमध्ये आणायची आणि तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा। कसे वाटत असेल त्याच्या आईला, त्याच्या भाऊ बहिणीला की तो सर्व काही करतोय हे बायकोला दाखवूनच द्यायचा। हेच कारण होते की तो भूमिकापासून अंतर ठेवून राहायचा। तो स्वतःला आता उघडे करू इच्छित नव्हता, कारण कमजोर दुवा कोणाला सांगू नये असे त्याचे मान्य होते। अभिजितकडून काहीच उत्तर न आल्याने ती फिकट हसली। सुरुवातीला ती त्याच्यापासून लांब होती, तिला कम्फर्ट हवा होता, जो आता होता त्यांच्यात, पण कदाचित अभिजितचा विश्वास जिंकू शकली नव्हती ती। तिने श्वास घेतला, काही हरकत नाही, आम्ही समजतो तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल, तुमच्या घराची गोष्ट आहे, आम्ही मध्ये नाही बोलले पाहिजे, आम्ही स्वतःही हाच प्रयत्न करतो। तिचे बोलणे ऐकता अभिजित जणू भानावर आला। त्याने तिच्याकडे पाहिले। तू आमचे कुटुंब नाहीस का? मान वळून फिकट हास्याने त्याच्याकडे बघत भूमिका म्हणाली, तुम्हीच सांगा ते। अभिजित थांबला।
तिच्याकडे पाहत राहिला. या काही महिन्यात जसे त्यांचे नाते होते, जसे घरातील वातावरण होते, जसा तो तिला अजिबात वेळ देत नव्हता, त्यानंतरही ती इथे छान ॲडजस्ट झाली होती. किंचित कोणी करू शकले असते. त्याने रागिणीच्या रूपात आधीही पाहिले होते. तू खूप चांगली आहेस भूमिका. तुझ्या नशिबाने साथ दिली नाही, नाहीतर माझ्यासारखा नाही, तुझ्या नशिबात एखादा चांगला मुलगा आला असता, अभिजितने हळूच सांगितले. त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्याकडे काहीशा विचित्र नजरेने पाहू लागली. तो असा विचार करत होता, इथे त्याचा आत्मशय ती स्पष्ट पाहू शकत होती. अभिजितने पुन्हा सांगितले, आपले लग्न जसे झाले त्यामुळे तुलाही माझ्यासारखा माणूस झेलावा लागला. पण चांगल्या माणसाची व्याख्या काय असते? भूमिकाने प्रश्न केला, त्याचे बोलणे मध्येच तोडत. तो जणू काही न समजल्यासारखा तिच्याकडे पाहू लागला, जणू तिच्या बोलण्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत होता. सांगा ना, काय व्याख्या असते चांगल्या माणसाची? भूमिकाने पुन्हा आपला प्रश्न विचारला, तर त्याला काही समजले नाही. त्याला स्वतःला समजले नव्हते की तो तिला काय सांगणार. तिचे बोलणे ऐकून त्याच्याकडे सध्या तरी काही बोलायसारखे नव्हते. सांगा ना, काय व्याख्या असते? भूमिकाने पुन्हा प्रश्न विचारला. तिचे बोलणे ऐकून तो म्हणाला, मी कसं सांगू शकतो? आम्ही तुमच्या हिशोबाने विचारतोय. तुम्ही म्हणलात ना, आमच्या नशिबात नव्हता म्हणून चांगला माणूस नाही मिळाला. भूमिकाचे बोलणे ऐकून त्याला आता कुठे समजले की ती काय विचारू इच्छित होती. तो हळूच म्हणाला, चांगला माणूस म्हणजे असा माणूस जो तुझ्या योग्य असता, शिकलेला, सवरलेला, चांगला कमवणारा, ज्याच्या आयुष्यात तू पहिली असती. जसे तुझ्या आयुष्यात. अभिजितचा काय अर्थ होता हे आता तिलाही समजले. त्याचे बोलणे चुकीचेही नव्हते. तिचे आई बाबा सुद्धा हाच विचार करून त्रस्त झाले होते की जास्त शिकलेला नाहीये. त्याचे कामही तसेच होते. त्यात घरची जबाबदारी घटस्फोटीत असणे. पुन्हा समाजात चांगल्या माणसाची व्याख्या बहुधा त्याच्या कमाईवरून केली जाते. त्यामुळे तो काही चुकीचे बोलत नव्हता. भूमिकाच्या चेहऱ्यावर आड्या आल्या. तिला आठवले नव्हते त्याचे अशा प्रकारे स्वतःला कमी लेखणे. तो कुठूनच कमी नव्हता. तुमच्या हिशोबाने ही असते चांगल्या माणसाची व्याख्या? तिने विचारले, ज्यावर अभिजित म्हणाला, माहीत नाही, पण तुझ्यासाठी कोणीतरी असा असायला हवा होता. भूमिकाने त्याच्याकडे रागाने बघून त्याला शांत केले. बस करा आता. त्याने तिच्याकडे पाहिले तर ती पुन्हा म्हणाली, चांगला माणूस असण्याचा अर्थ जास्त पैसा कमावणे, छान दिसणे, सिंगल असणे असा होत नाही. एक चांगला जोडीदार तो असतो, त्याला नाते जपता येते, ज्याला आपल्या कर्तव्याची जाणीव असते, ज्याला समजते की आपल्या पार्टनरचा आदर केला पाहिजे, ज्याला माहीत असते की लग्न करून पुरुष आपल्यामुळे तो नात्यात स्त्रीपेक्षा मोठा नाही झाला, ज्याला समजते की लग्नाचा अर्थ फक्त शरीरावर हक्क गाजवणे होत नाही, ज्याच्यासोबत कम्फर्टेबल वाटण्यासाठी सांगावे लागत नाही. एक वेळनंतर भांडण, राग, संताप नात्यात येणे सामान्य गोष्ट आहे, पण त्यामध्येही एकत्र राहायची स्वप्न असावी, दूर जाण्याची नाही. जे एकमेकांना कंटाळून फक्त लोकांच्या धाकाने एकत्र राहत नाहीत, एकमेकांना समजून घेतात आणि वेळ पडेल तेव्हा साथ देतात. भूमिकाचे बोलणे ऐकून वाटले जणू कोणीतरी त्याचा भूतकाळ समोर ठेवला होता. सगळे उलटे होते. त्या नात्यात असे काही नव्हते ज्याची त्याला ओढ होती. इथे तो स्वतःमध्येही उणीव शोधायचा. एक चांगला माणूस फक्त जसा कमवण्याने नाही बनत. हो, मान्य आहे, आयुष्य पैशाने चालते, कमवणे गरजेचे आहे, सर्वात महत्त्वाचा पैसा आहे, त्याने नाते बनतेही आणि बिघडतेही, पण एकमेकाची समजही महत्त्व ठेवते. तुम्हाला वाटते तुम्ही काहीच नाही केले, पण तुम्ही जेवढे केले आहे ते करणे सुद्धा कोणासाठी स्वप्न असते. अहो, गंभीरपणे बोलत ती शांत झाली. अभिजित स्तंभ झाला. कोणी काही केल्यावर पाठीवर थाप कधी मारली होती जेणेकरून त्याला कधी विजयाचा अर्थ समजला असता? तो तर फक्त जबाबदारीतच राहून गेला, लहान सहान आनंद न साजरी करता. म्हणूनच त्याला वाटायचे की त्याने आपल्या आयुष्यात काहीच केले नव्हते. तुम्हाला वाटते तुम्ही जे करत आहात ते सगळेच करतात. जगात अनेक लोक आहेत जे गरज पडल्यावर आपल्या कुटुंबाला सुद्धा सोडून देतात. असे खूप मुले आहेत ज्यांना आपल्या आईवडिलांसाठी काहीच करायचे नसते. भाऊ बहीण तर दूरची गोष्ट आहे. कोणासाठी तरी करून त्याला या गोष्टीची जाणीव न करून देणं ही स्वतःतच एक उत्तम गोष्ट आहे, समजून घ्या. का जणू आज त्याला जाणीव करून देऊनच राहणार होती की त्याने आपल्या आयुष्यात काय काय केले होते. तिचे बोलणे ऐकून अभिजितने मान खाली घातली. तो हळूच म्हणाला, खूप प्रेरणादायी बोलतेस तू. आम्ही इथे तुमच्याशी एवढे सिरियस बोलतोय आणि तुम्हाला थट्टा सुचते. ती त्याला डोळे वटारून म्हणाली, कारण तो तिच्या केसांशी खेळू लागला होता. त्याचे सगळे लक्ष तिच्या केसावर होते. जे पाहून भूमिकाने मान हलवली. तो तिचा सुगंध अनुभवून म्हणाला, थट्टा नाही करत आहे, खरंच तू खूप प्रेरणादायी बोलतेस. तुम्हाला काही समजले सुद्धा नसेल, भूमिकाने टोकले, ज्यावर त्याने तिच्यावर आपली पकड थोडी घट्ट करत तिला पूर्णपणे आपल्या छातीशी आवळले. तो तिच्या खांद्यावर हनुवटे टेकून हळूच म्हणाला,
तू स्वतःच म्हणालीस ना आम्ही तुला आवडत नव्हतो. किती ओळखत होतो आम्ही तुम्हाला. भूमिकाचे उत्तर ऐकून त्याने त्यास थंड अंदाजात विचारले, आता किती ओळखतेस तू आम्हाला. ती जणू शांतच झाली. हे ऐकून तिच्या शांततेवर अभिजित म्हणाला, बोल, ओळखतेस आता. जितके मम्माने सांगितले. तुम्ही तर काही सांगितलेच नाही आम्हाला. भूमिकाने हलकासा राग दाखवला. अभिजित गप्प राहिला. ती त्याच्याबद्दल जाणून घेऊ इच्छित होती, पण त्या माणसाने कधी स्वतःला जाणून घ्यायचा किंवा समजून घ्यायचा प्रयत्न केला नव्हता. तो तिला आपल्याबद्दल काय सांगणार होता. काय जाणून घ्यायचे आहे तुला माझ्याबद्दल. सगळे तर माहीत आहे, अभिजितने शांत आवाजात सांगितले. त्याचे बोलणे ऐकून ती हळूच आपल्या पोटावर ठेवलेल्या त्याच्या हाताच्या बोटामध्ये आपली मऊ बोटे गुंफू लागली. अभिजित शांत उभा राहिला. जितका तो पुढे जात होता त्याला माहीत होते तो हे कसे करत होता. तुटलेल्या नात्याचा परिणाम माणसावर होत नाही हे सांगणे सोपे असते, पण काही लोकांवर तो नक्कीच होतो. अभिजित त्यापैकी एक होता. नात्याचा परिणाम त्या नात्यात जोडलेल्या गेलेल्या दोन्ही लोकांवर होतो. ज्याचे प्रयत्न जास्त असतात, ज्यांच्या बाजूने प्रेम जास्त असतं, त्यांच्यावर कदाचित थोडा जास्त होतो. सगळ्यावर नाही तरी कमीत कमी अभिजित बाबत तर हे होते. भूमिकाची मऊ बोटे त्याच्या मजबूत बोटात अडकली आणि ती हळूच म्हणाली, आवड निवड काय होते तुमच्या आयुष्यात. काय केले सगळे मम्माने सांगितले. तुम्ही सांगा काही स्वतःबद्दल. हे ऐकून तो जणू रिकामीच झाला. स्वतःबद्दल सांगा. किती लहानशी गोष्ट होती, पण त्याच्यासाठी जणू काही होतेच नाही सांगण्यासारखे. काय सांगायचे होते स्वतःबद्दल. माहीत तर होतेच तिला त्याच्याबद्दल जवळजवळ सर्व काही. जितके तिचे जाणून घेणे गरजेचे होते. हृदयापर्यंत पोहोचून सगळे जाणून घ्यावे एवढे जवळचे नाते प्रत्येकासोबत नसते. त्याने शिकले होते स्वतःला स्वतःपुरतेच मर्यादित ठेवायला. जितके कोणी आपल्याला ओळखणार नाही तितके सोपे असते आयुष्य. असे नव्हते की त्याला भूमिकावर विश्वास नव्हता. त्याला स्वतःच समजत नव्हते की तो तिला आपल्याबद्दल काय सांगेल, काय बोलेल. अभिजितच्या शांततेवर तिने आपले ओठ हलकेच आवळले. समजायची तर तीही. त्याच्यासाठी स्वतःला उघडे करून ठेवणे कदाचित कठीण होते. त्याच्या बोटामध्ये अजूनही तिची मऊ बोटे अडकलेली होती, ज्याला हलके घट्ट करत ती त्याच्याकडे बघून म्हणाली, एवढाही कठीण प्रश्न नाही विचारला आम्ही. राहू द्या, नाही सांगायचे तर. तो जणू आपल्या विचारातून बाहेर आला. तिच्याकडे बघून त्याने उत्तर दिले. तो 5 प्रश्न होता, ज्याचे उत्तरही तुला माहीतच आहे. मी समजतो तुला माझ्या भूतकाळाबद्दल माहीत असायला हवे. सांगितले होते मी. रागिणीशी माझे लग्न झाले होते. अरेंज मॅरेज होते. चालू नाही शकले. तुटले नाते. उणिवा होत्या, काही माझ्या बाजूने काही तिच्या बाजूने. घटस्फोट झाला. 6 महिने झाले माझे लग्न तुझ्याशी झाले. बस. जितक्या सोप्या शब्दात त्याने सगळे सांगून टाकले होते तितकेही सोपे नव्हते त्याच्यासाठी. एवढे तर तिला समजायला लागले होते. ती त्याच्याकडे पाहत राहिली. काय उणीव होती. आज शांत राहण्याऐवजी तिने प्रश्न केला. अभिजितच्या चेहऱ्यावर आड्या आल्या. माझ्या बाजूने तीच उणीव होती जी तुला वाटत असेल आत्तापर्यंत. जसे की. भूमिकाने त्याचप्रमाणे विचारले. त्याला समजले नाही की कशा प्रकारे तिला उत्तर द्यावे. तो हळूच म्हणाला, वेळ न देणे, आवड न जपणे, जबरदस्तीचे नाते होते आणि मी तिच्या हिशोबाने. बोलता बोलता थांबला. त्याने श्वास घेतला. एक मुलगी जसा जोडीदार इच्छिते त्याच्या हिशोबाने मी योग्य नाही ठरलो. प्रत्येकाची आपापली आवड असते. लग्नाच्या वेळी विचारले नाही गेले एवढे तर करावे लागले. ती बस त्याच्याकडे पाहतच राहिली होती. हे पाहिले होते समाजात पुरुष किती लवकर एखाद्या स्त्रीला वाईट साईट बोलायला लागतात. पुरुष काय, स्त्री सुद्धा. त्याने रागिणी विरुद्ध कधी काही चुकीचे नाही सांगितले. मॅच्युरिटी तो या नात्यातून वेगळा झाला होता. आजपर्यंत त्याने नाही सांगितले की ती पळून जायची, दुसऱ्या कोणासोबत होती. तिने जे काही जाणवले होते ते देशपांड्याकडूनच जाणवले होते. मला कदाचित हेच जाणून घ्यायचे होते. अभिजितचे बोलणे ऐकून तिने आपले ओठ हलकेच उघडले. नाही. जसे तिने हे म्हटले अभिजित तिच्याकडे पाहू लागला. ती तशीच म्हणाली, तुम्हाला वाटले भूतकाळ जाणून घ्यायचा आहे, पण आम्ही तुमच्याबद्दल बोलत होतो. अभिजित शांत झाला. ती हळूच त्याच्या बोटात अडकलेली बोटे काढू लागली. तर त्याने पकड सौल केली. भूमिका आणि त्याच्यात थोडेसे अंतर आले. वळून त्याच्याकडे फिरत तिने त्याच्या छातीवर आपला हात ठेवला. तर तो थांबला. भूमिका त्याच्याकडे पाहत होती. अभिजितची नजर तिच्यावर खिळली. त्याच्या छातीवर ठेवलेला हात पसरवत ती त्याच्याकडे पाहत राहिली. तिने श्वास सोडला. थोडेसे जवळ येत त्याच्या कंबरेवर हात ठेवून त्यालाही आपल्या जवळ ओढले. दोघांमधील अंतर कमी झाले होते. अभिजितने जणू स्वतःला तयार केले. तो पुढे होऊन हळूच तिच्या गालावर आपले ओठ टेकून मोकळा झाला होता. भूमिकाचे डोळे आपोआपच मिटले गेले.
ती त्याच्या ओठाचा स्पर्श अनुभवून तिचे हृदय वेगाने धडधडत असल्याचे अनुभवू शकत होती. अभिजितचे ओठ तिच्या गालाला हळूहळू किस करू लागले. त्याचे हात तिच्या कमरेवर हलकेसे घट्ट झाले. अंतर खूप अंशी कमी झाले होते. एकमेकांचे श्वास चेहऱ्यावर अनुभवू शकत होते. त्याचे ओठ तिच्या गालावरून खाली यायला लागले होते. भूमिकाने डोळे मिटून घेतले. त्याच्या शर्टला मुठीत पकडत ती त्याच्या जवळ येत गेली. अभिजित थांबला. तिच्या गळ्याच्या जवळ येऊन तो थांबला होता. एक विचित्र असा अनुभव होता. तो तिच्या जवळ अस्वस्थ नव्हता, पण काहीतरी विचित्र वाटत होते. त्याने स्वतःला सामान्य केले आणि तिच्या खांद्यावरून साडीचा पदर बाजूला करू लागला की हातावर तिचा हात येऊन थांबला. स्वतःला त्याने कसेबसे सामान्य केले होते. जसे भूमिकाचा हात त्याच्या हातावर आला तो बिचकला. दोघांची नजरानजर झाली. तो अस्वस्थ होत थबकला. खूप घाईत आहात तुम्ही. भूमिकाचे बोलणे ऐकून त्याची हिचकिचाहट वाढली. तो काही बोलला नाही, पण ती त्याच्याकडे पाहत होती. अभिजित अबोला झाला होता. भूमिकाने त्याचा हात पकडून आपल्या कमरेवर ठेवला तर त्याने श्वास घेतला. जसे काही बोलणार होता ती म्हणाली, समजू शकते, तुम्हाला वेळ लागेल. आम्ही तर फक्त तुमच्या जवळ आलो होतो. तुम्ही कोणास ठाऊक काय विचार करायला लागलात. तिने त्याला कम्फर्टेबल करायचा पूर्ण प्रयत्न केला. अभिजितने तिच्याकडे पाहिले तर ती हसली. आता असे घाबरत आहात जणू काही क्राईम केलंय. क्राईम तर नाही केला असं काही मी, अभिजितने उत्तर दिलं. समजले होते की तो आता शांत राहिला तर ती त्याला चिडवण्याची संधी सोडणार नाही. तो बोलताच भुवया उचवून ती हसली. ओ अच्छा, घाबरत तर असे आहात तुम्ही. वरून नजर अशी चुकवताय. नाही चुकवत नजर, तुझ्याकडेच बघतोय, अभिजितने उत्तर दिले. तर तिचे हसू हलक्याशा हास्यात बदलले. ती त्याच्या छातीशी डोके लावून म्हणाली, उशीर होईल मग म्हणाल आमच्यामुळे झोप नाही झाली. अभिजितने तिच्याकडे पाहिले. तिच्या कमरेवर ठेवलेल्या हाताच्या साहाय्याने तिला स्वतःशी लावून त्याने आपले डोळे मिटले. चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आले होते. सकाळी जेव्हा तो त्याच्या ठरलेल्या वेळेवर उठला तेव्हा त्याला जाणीव झाली की ती अजूनही तशीच त्याच्या मिठीत शिरून झोपलेली होती. तिला पाहून अभिजितचे ओठ आपोआपच हसले. ज्या गोष्टीची जाणीव त्याला स्वतःलाही झाली नव्हती. ती निरागसपणे त्याच्या छातीत डोके लपून झोपली होती. काल रात्रीच्या गोष्टी त्याच्या मनात पुन्हा एकदा यायला लागल्या. तिने ज्या प्रकारे न सांगता त्याला समजून घ्यायला सुरुवात केली होती ते खरंच वेगळे होते. जितका तो तिच्यापासून स्वतःला लांब ठेवायचा तितकीच ती त्याच्या जवळ जात होती. कोणत्याही अपेक्षाशिवाय ती त्याच्याकडे वेळेसाठी सुद्धा तक्रार करत नव्हती. घरातील परिस्थिती, त्याची अवस्था सगळे न सांगता समजून घ्यायची. अभिजितला काल रात्रीची सर्व गोष्ट एखाद्या फ्लॅशबॅकसारखी आठवू लागली. त्याने श्वास घेतला. तिला सोडून उठायचे होते. हळूच तिच्या कमरेवर ठेवलेला हात बाजूला केला आणि तिच्यापासून लांब होऊ लागला. अनायासे तो थांबला. त्याची तीक्ष्ण नजर पुन्हा तिच्यावर गेली. त्याने काही सेकंद तिच्याकडे पाहिले आणि खूपच हळूच तिच्या डोक्यावर किस केला. तो अबोलेपणे तिच्याकडे पाहत तिला त्रास न देता उठला. जर ती त्याच्या कामाला, त्याच्या रोजच्या दिनचर्याला, घरपरिवाराला समजून घेत होती तर थोडी काळजी त्यानेही घ्यायला हवी. म्हणून तो तिला त्रास देत नाही. पुन्हा वाटायचे ती चिडू नये. अभिजित तिच्याकडे पाहत बिछाण्यावरून उठला, पण नजर पुन्हा तिच्यावर आली. तिला काही सेकंद पाहिले आणि आता हळूच म्हणाला, तुला खरंच एखादा चांगला जोडीदार मिळायला हवा होता. हे म्हणताच त्याला भूमिकाचे बोलणे आठवू लागले. तिने जी व्याख्या दिली होती ती आठवून त्याने फिक्कट हसून स्वतःशीच विचार केला. बोलायच्या गोष्टी होत्या. एका माणसाची व्याख्या तिच्या नजरेत तशी नव्हती. किंवा निव्वळ स्वतःबद्दलचा आत्मसंशय जो काही होता तो हाच होता. त्याने भूमिकाच्या डोक्याखालील उशी नीट केली. तो हळूच उठून खोलीतून नेहमीप्रमाणे पावले न वाजवता बाहेर पडला. आंघोळ करून तयार होऊन तो दुकानात जाण्यासाठी निघू लागला. करणच्या खोलीसमोर जाताना आता डोकावून पाहिले. भावाला स्टडी टेबलवर बसल्या बसल्या झोपलेलं पाहून त्याचे पावले थांबले. त्याचे बोलणे आठवले. तो आतापर्यंत मनातल्या मनात प्रार्थना करत होता की तो आपले बोलणे विसरून कामाला लक्ष देईल. त्याने श्वास घेतला. हळूच आत यायला लागला होता, पण पुन्हा थांबला. दारात उभा राहून त्याला पाहत तो निघून गेला. यावेळी त्याला बोलण्यात काही अर्थ नव्हता. त्याला बोलायचेही नव्हते. दाखवून दिले नसते तरी बोलायचे वाईट प्रत्येकाला वाटते. त्यालाही भावाच्या बोलायचे खूप वाईट वाटले होते. नेहमीप्रमाणे येऊन आपल्या कामाला लागला. दुकान सकाळी सर्वात आधी उघडायला जायचे. तो जितके होईल तितके काम करायचा प्रयत्न करत राहायचा. मेहनतीचे फळ होते की दुकान छान चालायचे सुद्धा. चौकात देशपांडेजीचे दुकान प्रसिद्ध होते. छान चाललेले होते सगळे, पण खर्चही तर तितकेच आणि तितकीच कामेही होती. भाऊ बहिणीच्या शिक्षणापासून बहिणीचे लग्न, घर खर्च यासोबत सगळे चालवणे
स्वतःचे लग्न गहाण ठेवलेली जमीन सोडवणे सगळे करता करता कुठे काय उरले होते आणि अजूनही अशी सगळी कामे तशीच होती. एवढे सगळे करूनही त्याला वाटायचे की त्याने कुठे काय केलं. तो आज घड्याळ पाहत होता. शंकरने येऊन विचारले, भाऊजी चहा आणू का? नाही, घरी जाणार मी, दुकान बघतो आता, त्याने उत्तर दिले. शंकर त्याचा विश्वासाचा माणूस होता. कामही तितक्याच तळमळीने प्रामाणिकपणे करायचा. तो घरी येण्यासाठी निघाला. करणने सांगितले होते आज समजेल म्हणून आज घरी येण्याची घाई होती. अर्ध्या तासाचा प्रवास पूर्ण करून तो घरी पोहोचला. आत आला. अंगणात सुमती देशपांडे सोबत ती दिसली. भूमिका त्याला पाहून उभी राहिली. अभिजितही थांबला. तो येऊन खाटेवर बसला. आम्ही येतो. भूमिका स्वयंपाकघरात निघून गेली. अभिजितची नजर इकडे तिकडे झाली. त्याच्याबद्दल तसे तर तो विचारून घ्यायचा, पण यावेळी त्याने विचारले नाही. त्याने काही विशेष सांगितले नाही. सुमती देशपांडे त्यांच्याशी दुकान आणि कामाबद्दल बोलू लागल्या. तोपर्यंत भूमिका आली. करणही आपल्याच मस्तीत खाली आला. वहिनी, काहीतरी खायला द्या, भूक लागली मला. भावाला पाहताच तो काहीसा थांबला. अभिजितने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. करणही येऊन दुसऱ्या बाजूला बसला. भूमिकाने त्याला चहा दिली. आत्ताच पराठे बनवलेत, घेऊन येते. थँक्यू, करणने उत्तर दिले. भावावर राग होता, पण ना त्याने तो वहिनीवर दाखवला ना ती मध्ये आली होती. सुमती देशपांडे यांनी मुलाकडे बघत विचारले, कामाचे काय झाले? बोलत होतास गौरव आहे, होऊन जाईल. अभिजितचे ओठ चहाच्या कपाहून बाजूला झाले. त्याने अस्वस्थता लपवली आणि मनातल्या मनात प्रार्थना करू लागला. तितक्यात तो म्हणाला, नोकरी मिळाली, उद्यापासून जॉईन करेल. त्या खुश झाल्या. भूमिकाही आनंदाने हसली, पण अभिजितचे मन अशांत झाले. त्याला आनंद होऊनही होत नव्हता. एक बाजूला वाटत होते चांगले आहे, त्याचा लहान भाऊ जबाबदार होईल, पण ही जबाबदारी उचलण्यासाठी तो स्वतः तयार होता. त्याचे फक्त भविष्य बनावे एवढेच त्याला वाटत होते. करणच्या कपाळावर किस करत त्या आनंदाने भरलेल्या आवाजात म्हणाल्या, देव तुला खूप प्रगती देव. आईला खुश झालेला पाहून तो हसला. नकळतपणे नजर भावावर गेली, ज्याच्या चेहऱ्यावर कोणतेही आनंद नव्हता. असे काम करून मिळाले प्रगती. अभिजितने आईचे बोलणे ऐकून म्हटले. सुमती देशपांडे यांनी रागाने मुलाकडे पाहिले. भूमिकाही त्याच्याकडे पाहू लागली. तर करणला मात्र नक्कीच राग आला. एवढा वाढला होता त्याचा राग की खुश होणे तर दूर होतो, तो अजूनही त्याला टोमणे मारत होता. मी करा प्रगती तुमच्या दुकानातून, माझे 2 पैसे कमवेन, तुमच्यासमोर हात पसरवायला नाही लागणार, त्यानेही चिडून उत्तर दिले. सुमती देशपांडे यांनी कपाळावर हात मारून घेतला. त्याचे हे बोलणे पूर्णपणे चुकीचे होते. अभिजितने फिक्कटसे हसून आवरले. त्याला बरे कधी त्याच्यासमोर हात पसरवायची गरज पडली होती. हक्काने मागायचा, आणि मागायचा काय त्याआधीच तो गरज पूर्ण करायचा. जेव्हा बघावे टोमणे मारत असतात, स्वतः जणू माहीत नाही काय केलंय. पुटपुटत तो निघून गेला, पण त्याचे बोलणे सगळ्यांनी ऐकले होते. सुमती देशपांडे वाईट वाटून मुलाला पाहू लागल्या, ज्याच्या चेहऱ्यावर कोणतीही आडी नव्हती. सुमती देशपांडे ओरडल्या, त्याने काय केलंय ते स्वतःला बघ, म्हणजे समजेल. तो पडवीत थांबला. अभिजितने आईकडे बघून विषय टाळला. त्याचे डोके खराब झाले. करते आता त्याला सरळ. जरा जास्तीच मस्ती आली त्याला. अजून नोकरी केली नाहीयेस, जेव्हा स्वतः 2 पैसे कमवशील ना तेव्हा बघू. खुर्ची मोडायला जो जाशील तीही त्याच्याच बळावर, नाहीतर कंबर मोडली असती ना तेव्हा समजले असते. सुमती देशपांडे ओरडून म्हणाल्या. अभिजितचे मारणे चुकीचे वाटले होते म्हणून त्या दिवशी बोलल्या होत्या, पण जेव्हा कोणी म्हणायचे त्याने काय केले तेव्हा त्यांना ते सहन व्हायचे नाही. त्याने शिक्षण सोडून सगळे सांभाळले, पण तरीही करण असे बोलतोय याचं वाईट त्यांना जास्त वाटत होतं. आईचे बोलणे ऐकून करणने चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला. भूमिका सासूबाईकडे पाहू लागली, ज्या अजूनही रागाने भरून अंगणात तशाच ओरडल्या. अहो, काय केलंय ते बघायचे असेल ना तुला, तर जेव्हा कमावून कुटुंब चालवशील ना, मूल सांभाळशील, ते सुद्धा स्वतःचे नाही दुसऱ्याचे, जेव्हा मुलगी देशील दुसऱ्याची, तेव्हाही तुला समजणार नाही. समजलास? लाज लज्जा सगळी विकून खाल्लीयस. करणला आईचे बोलणे टोचले. तोही भावाचा संघर्ष जाणत होता, पण त्याची वागणूक अशी असायची तेव्हा त्याला टोकत नव्हत्या. आई बस झाले. यावेळी अभिजितने रोकटोक आवाजात आईला शांत राहण्यासाठी सांगितले. सुमती देशपांडे गप्प झाल्या. ते पाहून करण म्हणाला, केलंय त्याचा रुबाब दाखवतोय, तर नेहमी माझी चुकी वाटते. जास्त तोंड चालवशील ना तर ठेवून देईल आता एक. अभिजित ओरडला, पण त्याचे उत्तर देणे सुमती देशपांडे यांना सहन झाले नाही. जमिनीवर ठेवलेली चप्पल उचलून त्या त्याच्या दिशेने फेकत ओरडल्या,
थांब तू, सांगते तुला. स्वतःचा नठ्याळपणा आहे तो नाही दिसणार तुला. उद्धट झालाय. जेव्हा भावाने एक शब्दावर सगळे दिले तेव्हा ठीक वाटले आणि आता मारले तर झोंबले याला. अभिजितने ओरडून त्यांना शांत केले. तोही निघून गेला. भूमिका नक्कीच विचित्र परिस्थितीत अडकल्यासारखी अनुभवत होती. वाईट वाटायचे त्याच्यासाठी जो खरंच सगळे करत होता. करणलाही समजायची तोही पूर्णपणे चुकीचा नव्हता. सुमती देशपांडे ही आई होती. लहान वयापासून जबाबदारी पाहिलेल्या मुलाबद्दल त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता, जो स्पष्ट दिसतही होता. त्या मोठ्या होत्या, आई होत्या, पण सगळं त्याला विचारून करायच्या त्यांच्या हिशोबाने. त्याचे भावाला काही बोलणे असो, त्या फार कमी किंवा अजिबात अडवत नव्हत्या. कदाचित हेच कारण करणला खुपत होते. त्याला आईच्या वागण्यात फरक जाणवत होता. त्या मोठ्या मुलाच्या कर्तृत्वाचा विचार करायच्या. त्यांचाही स्वतःचा एक दृष्टिकोन होता. अभिजित जाऊ लागला होता. सुमती देशपांडे यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. थांब ना, जेवून तर जा. तुम्ही भांडू नका. नाही जेवायचे मला. तमाशा संपतच नाही या घरात. जेव्हा बघावे तेव्हा 2-4 माणसात एवढे नाटक. थोडा रागाने तो म्हणाला. सुमती देशपांडे गप्प झाल्या. भूमिका त्याच्या रागाने थोडी बिचकत म्हणाली, जेवणावर का राग काढताय? बनवून ठेवले, थोडे खाऊन घ्या ना. तो थांबला. त्याने श्वास घेतला. बाहेर जाण्याऐवजी आपल्या खोलीकडे वळाला. आण घेऊन ये, बोलत तो निघून गेला. भूमिकाने लांब श्वास सोडला. जणू काहीतरी खूप कठीण काम झाले होते. सासूबाईकडे पाहिले. जा, नाश्ता सुद्धा करणार नाही तर, त्या म्हणाला. जे ऐकून मान हलवून ती तिथून पुढे निघून गेली. करण आपल्या खोलीत होता. जे बोललो ते नाही बोलायला हवे होते, पण का आईला नेहमी फक्त त्याची बाजू घ्यायची असते? जर त्याने एवढे सगळे केले आहे म्हणूनच तर सगळे त्याचे ऐकतात ना. त्याने मान हलवली. येऊन स्टडी टेबलवर बसला. प्रगती नाही होत अशा नोकरीने, हेच म्हणलात ना तुम्ही. बघूया, दाखवून देईल तुम्हाला. एवढा निकामी नाहीये मी, जितके तुम्ही सगळे समजतात. आधी स्वतः म्हणेल तू शिक आणि मग सगळे मिळून टोमणे गिद्या. एवढे सोपे असते का करून दाखवणे? मी काय शिकत नाहीये का? पुस्तके उघडून त्याने काहीतरी विचार केला. मग त्याला गौरवचा विचार आला. त्याला कॉल करायचा होता, पण काही विचार करून थांबला. तो खोलीतून बाहेर आला. खाली आला. त्याला जाताना पाहून सुमती देशपांडे म्हणाला, कुठे चाललास आता? तुमच्या लाडक्याला विचारा. चिडून उत्तर देत तो तिथून निघून गेला. अभिजितने कसे बसे त्यांचे मन राखण्यासाठी खाल्ले होते. तो हात पुसत उठला. चेहरा साफ होता. वाटतच नव्हतं की कोणत्या गोष्टीने त्याला काही विशेष फरक पडला असेल. भूमिका जी त्याच्याकडेच पाहत होती ती पुढे झाली आणि त्याच्या हाताला धरून थांबली. बोला, अभिजितने विचारले. ती त्याच्याकडे पाहत होती. पुढे होऊन ती हळूच त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली, एवढे का घाबरताय तुम्ही आम्हाला? अभिजित जणू काही बोलू शकला नाही. तो तिला काय उत्तर देणार? तिला त्याच्याबद्दल विचार करून अजूनच जास्त वाईट वाटू लागले. ना वेळ देऊ शकत होता, ना छान वातावरण. तरीही ती सगळे समजून घेत आली होती. त्याला शांत पाहून ती म्हणाली, स्वतःला थोडेसे मऊ दाखवले ना तर तुमचा रुबाब कमी होणार नाही. भूमिका, उशीर होतोय, अभिजितने हळूच सांगितले. तो आता तिच्याशी बोलू इच्छित नव्हता. त्याला विचित्र वाटत होते. तिथेच भूमिकाने हे ऐकून डोळ्यात राग आणून त्याच्याकडे पाहिले. ती हळूच त्याच्या जवळ होऊन त्याच्या गळ्यात आपले हात गुंफू लागली. अभिजितने तिच्याकडे पाहिले तर आढळले की तिची नजर त्याच्यावर होती. तो जणू काही बोलू शकला नाही, पण ती म्हणाली, नेहमी घाईत राहायचे असते तुम्हाला. उशीर होतो. भूमिका, मी येतो ना, तेव्हा बोलूया, त्याने हळूच सांगितले. तर ती म्हणाली, का घाबरताय? अभिजितने हे ऐकून डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले. तुला घाबरू मी? वाटते तर तसे, भूमिकाने मुद्दाम त्याला चिडवण्याच्या अंदाजात म्हटले. त्याच्या अगदी जवळ उभा रागवलेल्या भूमिकाच्या कमरेवर हात ठेवून तो म्हणाला, रागवलीस? तुम्ही वेळेवर घरी येत जा, बस एवढेही चालून जाईल. भूमिकाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. ती हळूच त्याच्या छातीशी टेकली होती. अभिजितने मोठा श्वास घेतला. येईन वेळेवर रात्री आणि जेवायला सुद्धा. भूमिकाला हायसे वाटले. तिने आपले डोके त्याच्या छातीवरून बाजूला करून त्याच्याकडे पाहिले. खूप रागवतात तुम्ही. अभिजित बिचकला. तुझ्यावर तर नाही रागवलो. रागवणार? भूमिकाने विचारले आणि लगेचच म्हणाली, विचारसुद्धा करू नका, कारण आम्हाला नाही सहन होत. बोलणार सुद्धा नाही. आणि एक सांगा, हे अँग्री यंग मॅन का बनवून दाखवतात? जेव्हा एवढे अस्वस्थ असतात तर सांगा त्यांना की तुम्हाला त्यांच्याबद्दल विचार करत आहात. करणच्या बोलण्याचा उल्लेख येताच अभिजितला सगळे आठवले. मला काय करायचे तो काहीही करो. तुम्ही ना एकदम जल्लाद आहात, भूमिका म्हणाली, ज्यावर तो तिच्याकडे पाहू लागला. समजा हेच. आता मला उशीर होतोय. तो एवढे बोलतच ती पुन्हा एकदा रागाने पाहू लागली.
अभिजित जायच्या घाईमध्ये होता. तिने रागाने आपला हात मागे घेतला. आम्ही अडवणार सुद्धा नाही कधी, जा तुम्ही. तो जणू थांबलाच, तिच्याकडे पाहू लागला. खूप वेळा थांबून तिची नजर त्याच्यावरच होती. भूमिका रागाने भरून त्याच्यापासून दूर झाली असती त्याआधीच अभिजितने तिचे मनगट पकडले. ती तोंड पाडून त्याच्याकडे पाहत होती. काही बोलणार त्याआधीच अभिजित हळूच म्हणाला, ठीक आहे, एवढ्या लहान लहान गोष्टीचा डोक्यावर परिणाम नाही होऊ देत. ती सुद्धा जणू क्षणभरासाठी स्थिर झाली. बस त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो. जाणून घेऊ इच्छित होती त्याच्या मनातले, पण थेट विचारू शकली नाही. तर हा मार्ग होता, पण त्याला कसे समजले? तिला आपल्याकडे पाहत असलेलं पाहून अभिजित म्हणाला, एवढाही कमी वेळ नाही घालवत तुमच्यासोबत की तुझ्या सवयीचा अंदाज अजिबात नसावा. हे ऐकून भूमिकाच्या ओठावर एक हलकेसे हसू आले. तो तिला एवढा तरी नक्की ओळखायचा. ती म्हणाली, समजता तर हे सुद्धा समजा की आम्हाला नाही आवडत तुमचे हे. ती अजून बोलतच होती की त्याने तिच्या गालावर हात ठेवला. अभिजितचा स्पर्श, त्याची नजर खोल होती. ती शांतच झाली. तिच्याकडे पाहून तो म्हणाला, काही गोष्टी बदलल्या नाही जाऊ शकत भूमिका, समजून घे. त्याचा अंदाज असा होता. ती इच्छूनही काही बोलू शकली नाही. बस समोर उभा असलेल्या त्या गंभीर माणसाकडे पाहत राहिली. समजले, ती हळूच म्हणाली. तर अभिजितने तिच्या गालावर ठेवलेला हात मागे घेतला. ती त्याच्या जवळ झाली आणि हळूच त्याच्या गालाला आपल्या ओठाने स्पर्श केला. अभिजितने श्वास भरला. बाय. खूप मंद मऊ असा आवाज कानावर पडला. अभिजितने एक नजर तिच्यावर टाकली. तिचं असं हक्काने जवळ येणं काहीतरी वेगळंच होतं. हलक्याशा हास्यासह तिच्याकडे बघत म्हणाला, येतो. तो तिथून निघून गेला. भूमिकाने श्वास सोडला. आज करण रागात जे काही बोलून गेला होता ते ऐकून वाईट वाटले. तिने काही महिन्यापासून नवऱ्याला फक्त काम करताना पाहिले होते. आतापर्यंत सासूबाईकडून ऐकत आली होती. त्याच्या डोळ्यात दिसायचे शिक्षणाबद्दल स्वप्न अपूर्ण सोडल्याबद्दल तो किती गंभीर व्हायचा. तरीही तो म्हणाला, त्याने काय केलं? अनेकदा जबाबदारी माणसाला थांबून ठेवते आणि जेव्हा ती व्यक्ती काही करू शकत नाही तेव्हा बोलणारे बोलून जातात की स्वतः काय केलं. प्रत्येकाच्या आयुष्यात आपापले संघर्ष असतात. जोपर्यंत आपण त्याची जागी नसतो तोपर्यंत आपण नाही समजू शकत. करणचे हे बोलणे सुमती देशपांडे असो किंवा ती, दोघींनीही थोडे वाईट वाटले. पण तो तसाच होता. काय त्याला वाईट नाही वाटले असणार? किती कडक माणूस आहे. बस रुबाब दाखवून निघून गेला. या क्षणी तिला त्याच्यासाठी वाईट वाटले होते. यात शंका नाही की ती करणला समजायची मध्ये नाही आली, पण तिला आवडले नव्हते त्याचे हे बोलणे की त्याने काय केले. सुमती देशपांडे यांनी लगेचच त्याला आरसा दाखवला होता. आता यात समजवण्यात अर्थ नव्हता. अभिजित मोटरसायकलवर होता. त्याने लक्ष दिले नव्हते. प्रयत्न केला होता पण ते शब्द जणू वारंवार कानावर पडत होते. त्याने काय केले होते? त्याने बाप जबाबदार नसणे, बालपण कसे हिरावून घेते हे त्याने पाहिले होते. तो भार त्याने भावाला जाणू दिला नाही. त्याने ज्या वयात कमावण्यास सुरुवात केली होती त्यापेक्षा 11 वर्ष मोठे असूनही भावाला जाणून दिले नाही की तो अजूनही त्याच्या पैशावर जगत आहे. आणि तो म्हणत होता की करता म्हणूनच रुबाब दाखवता. या गोष्टी मनावर ताबा मिळून न देण्याचा प्रयत्न करतच होत्या, पुढे जात होत्या. बाजारात जेव्हा नजर एक कॉफी शॉपवर पडली तेव्हा त्याच्या भुवया उचवल्या. गौरवसोबत त्याला पाहून त्याने श्वास घेतला. मूर्खपणा संपत नाही याचा. हे चाललंय काम करून शिक्षण घ्यायला. संधी आहे तेव्हा अक्कल नाही येत. तो स्वतःशीच बोलला. त्याच्यासाठी तो खूप चिंतेत होता, पण अंदाज तो कसा बदलू शकणार होता. आज पहिल्यांदा असे झाले जेव्हा त्याने दुर्लक्ष केले. करण जो गौरवसोबत बसलेला होता त्याने भावाला जाताना पाहताच उठून उभा राहिला. अरे बस ना, आता काय एवढा घाबरतोयस? आयुष्यभर भावाचे बोट पकडून चालणार आहेस का? चिल कर यार. करण थांबला. खरंच सगळे काही त्याच्या मर्जीने कधीपर्यंत करत राहणार? तर मित्रांनो, अस्वस्थ अभिजितला भूमिकाची साथ तर मिळते, पण करणचे टोमणे देशपांडे हाऊसमध्ये आता कोणतं नवीन वादळ आणणार का? अभिजित आणि भूमिका या दोघांचं नातं आता कोणतं नवीन वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मी प्रीतिभाग घेऊन तर तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.